नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल स्ट्रायकिंग विस्टा. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल स्ट्रायकिंग विस्टामध्ये स्वागत आहे. आज आपण जातोय पावसाळ्यातील निसर्ग आणि धरणाचे विहंगम दृश्य बघायला यवतमाळ जवळील बोरगाव डॅम येथे. हे डॅम यवतमाळपासून साधारण 7 ते 8 किलोमीटर अंतरावर येते. हे डेस्टिनेशन तसे आपल्यासाठी तसे काही फार विशेष नवीन नाही. मागील वेळेस आपण इथे बर्ड वॉचिंग आणि सनसेटसाठी आलो होतो. आय एम शुअर की तुम्ही हे दोन्ही व्हिडिओ बघितले असतील. या व्हिडिओची लिंक मी खास तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये दिली आहे. जमल्यास हे दोन्ही व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. हा व्हिडिओ पावसाळ्यात शूट केलाय, पण पोस्ट करण्यात काही कारणांमुळे डिले झालाय. असो, बोरगाव डॅम हे माझे एक आवडते ठिकाण आणि इथे यायचा गर्दी नसलेला हा रस्ता तर फारच मस्त. तर मित्रांनो, आता आपण आलोय बोरगाव डॅम येथे. सूर्याची सोनेरी किरणे टेकडी मागून अतिशय सुंदर दिसत होती. आकाशात काळ्या ढगांनी खूप गर्दी केली होती. सनसेट व्हायला तसा थोडा वेळ बाकी होता. आजूबाजूला असणाऱ्या टेकडीचा आणि ढगांचं सुंदर असं प्रतिबिंब धरणाच्या पाण्यात दिसत होतं. आय एम शुअर की तुम्हाला सुद्धा हा व्ह्यू नक्कीच आवडला असणार. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अशा निसर्गरम्य ठिकाणी आलो की मनाला एक वेगळीच शांती मिळते. तुम्ही सुद्धा माझ्या या मताशी सहमत असाल तर एक कमेंट करून नक्कीच कळवा. धरणाचा परिसर तसा बराच मोठा आहे. इथून पुढील परिसर एक्सप्लोर करण्यासाठी निघालो. पुढे जाताना एक सुंदर असे मंदिर सुद्धा दिसले. इथे थांबलो आणि दर्शन घ्यायचे ठरवले. हे बघा मित्रांनो, श्री बजरंगबलीचे सुंदर असे मंदिर. मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा खूपच छान आहे. पावसाळा असल्याने धरणाचे पाणी बरेच वाढले होते. चला तर अशा या विस्तीर्ण आणि सुंदर धरणाचे एक विहंगम दृश्य बघूया. आकाशात ढगांनी दाट गर्दी केल्याने हे दृश्य एकदमच ड्रॅमॅटिक वाटत होते. येथील संपूर्ण परिसर हा हिरव्यागार वनराईने नटला आहे. जणू काही निसर्गाने हिरवा शालूच पांघरला आहे असे वाटत होते. हा संपूर्ण परिसर यवतमाळकरांसाठी जणू काही एका हाकेच्याच अंतरावर आहे असे वाटत होते.
आता थोड्याच वेळात पाऊस सुरू होणार असे जाणवत होते. आणि बघता बघता एकदम जोरात पाऊस सुरू झाला. पावसाची एक सर पडून गेली. आणि आता वेळ होती ती अप्रतिम अशा सनसेटची. सोनेरी सूर्यकिरणांनी चिंब भिजलेले ढग सुद्धा अप्रतिम दिसत होते. येथे काही मनासारखे फोटो कॅप्चर करता आले. आणि हा सुंदर असा निसर्गाचा व्ह्यू खास तुमच्यासाठी मित्रांनो. जमल्यास मोठ्या स्क्रीनवर म्हणजेच टीव्हीवर फुल HD मोडमध्ये बघता आला तर नक्की बघा. इट इज टोटली वर्थ इट फॉर ऑल द नेचर लवर्स. येथील शांत अशा निसर्गाचा, अप्रतिम अशा निसर्ग सौंदर्याचा, विविध प्रकारच्या पक्ष्यांचा तसेच सोनेरी सूर्यकिरणांनी भिजलेल्या परिसराचा अगदी मन भरून आस्वाद घेतला. तास 2 तास इथे कसे गेले ते कळलेच नाही. आजची ही भेट नक्कीच आठवणीत राहणार. म्हणूनच मला तर असे फार वाटते की मटेरियलिस्टिक गोष्टींमधून मिळणाऱ्या क्षणिक आनंदांपेक्षा हा असा मिळणारा आनंद काही वेगळाच. खरं तर या दोन्ही गोष्टींची काही कंपॅरिझनच होऊ शकत नाही असं मला स्ट्रॉंगली वाटतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझे चॅनल स्ट्रायकिंग विस्टाला नक्की सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर, स्टे सेफ अँड हॅव अ गुड डे.